आज दिवंगत कामगार नेते श्याम म्हात्रे साहेब माझे वडील यांचे 8वं पुण्यस्मरण आहे। आपल्या सर्वांनाच माहित आहे की त्यांचा जीवनातला 40 वर्षाचा खडतर प्रवास हा सामाजिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या हा फार ऐतिहासिक राहिलेला आहे आणि श्याम म्हात्रे साहेबांच्या प्रवासामध्ये दिवंगत नेते दिवा पाटील साहेब यांचे विचार वारसा घेऊन चालणारे ते होते आणि आम्ही सर्व त्यांचे पाईक आहोत। आणि अशा पद्धतीमध्ये ज्यावेळी समाजामध्ये महत्त्वपूर्ण लोक ज्यावेळी समाजाला योगदान देतात त्या प्रत्येक समाजातील व्यक्तीचं स्मरण करणं हे आपलं एक सामाजिक नैतिक कर्तव्य म्हणून या ठिकाणी आम्ही आगरी शिक्षण संस्थेतर्फे व्यावसायिक विक्रेता संघातर्फे आणि माझ्या विविध संघटनांतर्फे कोकण श्रमिक संघटनेतर्फे आम्ही एकत्र येत असतो आणि साहेबांना अभिवादन या ठिकाणी शिबिर ठेवलं होतं। मोफत नेत्र तपासणी शिबिर ठेवलेलं आहे। आपण पाहिलं असेल की आमच्या मार्केटच्याच काही भगिनी आहेत त्यांचं महिलांनी मिळून स्वखुशीने या ठिकाणी भजन या ठिकाणी सादर करण्यात आलेलं आहे। अजूनही शाळेमध्ये विविध उपक्रमाचं उद्घाटन आम्ही आत्ताच केलेलं आहे। जसं की आम्हाला शाळेच्या इमारतीसाठी आम्हाला 12 लाखाचा फंड आला तर त्या दृष्टिकोनातून देखील त्या कामकाजाचा एक श्रीफळ या ठिकाणी फोडण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर एक सुंदरकांडचा पाठ आहे। आमच्याच एक महिला कार्यकर्ते आहेत त्यांनी काल सुचवलं आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की ते झालं पाहिजे तर ते देखील आम्ही ठेवलेलं आहे। आणि रात्री 10 पर्यंत साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांना भेटणे आणि त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणे अभिवादन करणे असा कार्यक्रम दिवसभर सुरू राहणार आहे। मुलगी म्हणून सांगायचं झालं तर आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रभर फिरत असताना साहेबांच्या आठवणी ज्यावेळी मी ऐकत असते तर आजही 8 वर्ष उलटून गेली जरी असली तरी अंगावर शहारा येत असतो। आजही त्या लोकांच्या डोळ्यातलं ते पाणी आहे जे ताजंतवानं आहे। आज आपण बघतो लोक 13 दिवस झाले की आपापल्या कामाला जातात पण एक मुलगी म्हणून मला वडिलांचा इतका अभिमान आहे की त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते आज लोकांच्या अश्रूतनं येत असतं। आज मी खोटी गोष्ट करत नाही परंतु मी विविध म्हणजे अगदी मी तेलंगणापर्यंत काम करत असताना तिथले सुद्धा कामगार असतील किंवा माझ्या महाराष्ट्रातले इतर भागांमध्ये साहेबांनी खूप मोठं काम उभं केलेलं आहे। ओबीसीच्या माध्यमातून उभं केलेलं आहे, कामगार क्षेत्रात उभं केलेलं आहे। आज सांगली सातारा या ठिकाणी सुद्धा गेल्यानंतर ज्यावेळी वडिलांची आठवण ठेवून माझा त्या ठिकाणी मान सन्मान सत्कार होत असतो त्यावेळी अतिशय एक मुलगी म्हणून असलेला अभिमान आहे तो शब्दात नाही व्यक्त करतायत। कारण का जेव्हा त्या आठवणी मी ऐकत असते कधीतरी कुठच्या तरी पाड्यातल्या कुठच्या तरी विद्यार्थ्याचं शिक्षण त्यांनी केलेलं असतं। आज अनेक लोकांची नावं या ठिकाणी मी घेणार नाही परंतु निश्चित येणाऱ्या दिवसांमध्ये एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी केलेलं कार्य आणि त्या कार्याला आम्ही ज्या पद्धतीने पुढे नेत आहोत ते निश्चित रूपाने तुमच्या समोर नक्की आणणार आहे। कारण का अक्षर